नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव पाहणार आहोत तो अतिशय दिव्यमय असा अनुभव आहे. त्यामुळे आजचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात. तर आजचा अनुभव हा पुण्यातील रहिवासी असलेले अमित दादा यांचा आहे. अमित दादा हे IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर झालं काय की रोजच्या सारखंच त्याही दिवशी अमित दादा त्यांच्या ऑफिसवरून घरी आले. ते खूपच थकलेले आणि दमलेले होते. त्याचबरोबर त्यांनी रोजच्या प्रमाणे जेवण वगैरे उरकलं आणि आता झोपायच्या आधी काहीतरी टाईमपास करूयात या विचाराने त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि मोबाईल हातात घेऊन त्यांनी बातम्या ऐकायला सुरू केलं. बराच वेळ त्यांनी बातम्या पाहिल्या आणि नंतर केव्हा तरी त्यांना झोप लागली. आणि काय झालं की मध्यरात्री कदाचित 2च्या सुमारास त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये एक आकृती होती आणि अमितदादांच्या चारही बाजूंनी आणि चारही कोपऱ्यांनी फक्त एकच आवाज यायचा, तो म्हणजे हम गया नहीं, हम गया नहीं. हाच आवाज त्यांना चहू बाजूंनी आणि चहू कोपऱ्यांनी येत होता. आणि तेवढ्यात अचानक अमितदादा खडबडून जागे झाले आणि स्वतःशी म्हणाले, बापरे, स्वप्न होतं तर. आणि मग ते पुन्हा एकदा झोपण्यासाठी त्यांनी मान बेडवर टाकली आणि त्यांना झोपही लागली. सकाळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने दिवसाची प्रसन्न अशी सुरुवात झाली आणि अमितदादा उठले. रोजच्या प्रमाणे त्यांनी त्यांचं उरकलं आणि जेवण वगैरे आटोपून ते बाहेर येऊन गाडीवर ऑफिसला जाण्यासाठी बसले. तेवढ्यात ते परत गाडीवरून उतरले आणि लगबगीने घरात गेले. घरात देवघरात जाऊन त्यांनी स्वामींना वंदन केले आणि मनोभावे नमस्कार केला आणि ते पुन्हा एकदा बाहेर आले आणि गाडीवर स्वार झाले. ते रोजच्या प्रमाणे ऑफिसला गेले आणि दिवसभर त्यांची जी काही कामे होती ती कामे झाली आणि संध्याकाळी त्यांना घरी येण्यासाठी खूप उशीर झाला. उशीर तरी बराच झाला होता. अंधार पडला होता आणि ते त्यांच्या घराकडे येण्यासाठी बाईकवरून निघाले. अमितदादांच्या ऑफिसचा आणि घराचा जो रस्ता होता त्यात मध्ये घाट लागत होता, खंबाटकी घाट. तर या खंबाटकी घाटामध्ये अमितदादांची गाडी आली आणि काय झालं की त्या घाटाला लागले आणि बरंच पुढे आले. मध्यंतरी आले आणि एका वळणाच्या थोडंसं पुढे गेल्यावर काय झालं की अमितदादांचा फोन वाजला. कोणाचा फोन आला हे पाहण्यासाठी अमितदादांनी गाडी रस्त्याच्या साईडला लावली आणि ते फोन काढत होते. तेवढ्यात त्यांनी भरधाव वाहनाचा आवाज ऐकला आणि वेध घेतला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर एक भरधाव वेगाने येणारा ट्रक त्यांना दिसला. तो ट्रक खूपच जोरात होता. तो जोरात आला आणि अमितदादांच्या पुढे निघून गेला. आणि तेवढ्यात काय झालं की तो भरधाव वेगाने धावणारा ट्रक अचानकच 50 किलोमीटर 40 ते 50 किलोमीटर तरी नक्कीच खरचटत गेला. अमितदादा पाहतच राहिले. त्यांच्या अंगावर शहारे आले. तो ट्रक बराच लांबवर फरफटत गेला आणि काय झालं की थोड्या वेळाने तिथे खूप गर्दी जमली आणि अमितदादा तर यांना तर काही सुचतच नव्हतं की हे कसं झालं. आणि तेव्हा अमितदादांनी विचार केला की अरे, जर मला फोन आला नसता आणि मी जर इथे थांबलो नसतो तर माझी काहीही चूक नसताना नकळत त्या ट्रकच्या या अपघातात मलासुद्धा त्या ट्रकची धडक बसली असती आणि माझासुद्धा ॲक्सिडेंट झाला असता. बापरे, एवढ्या वेगाने धावणारा हा ट्रक, याची धडक किती जोरात असते, किती भयंकर असा ॲक्सिडेंट माझा झाला असता ज्यात माझी काहीही चूक नसती. जर मी ते थांबलो नसतो आणि असाच जर पुढे चाललेलो असतो तर या भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने मला धडक दिली असती आणि किती भयंकर ॲक्सिडेंट माझा झाला असता. हा विचार अमितदादा करत होते. शेवटी बरीचशी लोके जमली आणि अमितदादा त्या सर्वांजवळ तिथे पोहोचले. तर तेव्हा अमितदादांना समजले की ट्रकचे ब्रेकचे फेल झालेले होते आणि त्यामुळे ट्रकचा हा ॲक्सिडेंट झाला. आणि मग
अमितदादांनी ट्रकची हालत पाहिली, तो सर्व काही प्रकार पाहिला आणि त्यांना समजले की किती भयंकर ॲक्सिडेंट हा होता. नंतर केव्हा तरी अमितदादांच्या लक्षात आलं की अरे मगाशी जो फोन आला, ज्यामुळे आपण थांबलो आणि आपल्यावरचं हे अरिष्ट टळलं, तो फोन कोणाचा होता हे तरी एकदा पाहूयात. त्यासाठी त्यांनी खिशामध्ये हात घातला आणि त्यांचा मोबाईल हातात घेतला आणि पाहतायत तर काय, तर अमितदादांना कोणाचाही फोन आलेला नव्हता. अमितदादा तर आश्चर्याने पाहतच राहिले. अरे मला तर कोणाचाच फोन आला नव्हता, पण फोन वाजला म्हणून तर मी गाडी साईडला लावली आणि त्याच्यामुळे माझ्यावरचं हे अरिष्ट टळलं. नाहीतर जर मला हा फोन आला नसता आणि मी जर इथे थांबलो नसतो, तर या वाहनाची धडक मला बसली असती आणि कळत नकळत माझी काहीही चूक नसताना मी जर इथे थांबलो नसतो, तर माझा किती मोठा ॲक्सिडेंट झाला असता, किती मोठं संकट अरिष्ट माझ्यावर आलं होतं, पण ते टळलं आणि फोनही कोणाचाच आला नव्हता. कसं शक्य आहे हे? अमितदादा विचारच करत राहिले. तेवढ्यात त्यांना समजले की अरे सकाळी आपण स्वामींना वंदन करून घरून निघालो, त्याचबरोबर आपण स्वामींचे भक्त आहोत आणि स्वामींनी आपल्यावरचं हे संकट टळलं. त्याचबरोबर त्यांना आणखी एक प्रसंग आठवला, ते म्हणजे त्यांना आदल्या रात्री पडलेलं स्वप्न, ज्यामध्ये त्यांना एक आकृती दिसत होती आणि हम गया नहीं हा आवाज येत होता. अमितदादांना तेव्हा ते रहस्य, तेव्हा ते गूढ उलगडलं आणि त्यांना समजलं की ही सारी कृपा ही स्वामी समर्थ महाराजांची. त्यांनीच आपल्यावरचं हे अरिष्ट टाळलं आणि त्यामुळे आपण आता सुखरूप आहोत. नाहीतर आपलं काय झालं असतं. तर तेव्हा त्यांना त्या स्वप्नाचा अर्थ उलगडला आणि महाराजांवरती त्यांची श्रद्धा ही आणखी वाढली. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर ते आम्हाला शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.